आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 27 मार्च शुक्रवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांच्या दोन्ही हप्त्यांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना दिलासा सुद्धा मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळी 8 वाजल्यापासून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सकाळी तांत्रिक अडचण असल्यामुळे बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे सकाळी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु आता 11 वाजल्यापासून म्हणजे दुपारी 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे पैसे खटाखट विस्तार होत आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। 12 जिल्ह्यामधील सरासरी 44 लाख बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। हे पैसे जमा होत असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे। लाडक्या बहिणींचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तर एकंदरीत बघून घेऊया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहे। जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा होऊन जातील। बघा, लाडकी बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो आणि सध्याच्या स्थितीला मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। विचार करायला गेला तर अख्खा फेब्रुवारी महिना संपून गेला तरी पण बहिणींना फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले नव्हते। आता मार्च महिना सुद्धा संपत आलेला होता तरी पण बहिणींना मार्च महिन्याचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणींना असं वाटत होता की लाडकी बहीण योजना बंद झाली, यापुढे आपल्याला पैसे येणार नाहीत। परंतु लाडकी बहिणींना कालच निधीला मंजुरी देण्यात आलेली होते, कालच बँकांकडे पैसे पाठवण्यात आलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून हे पैसे जमा केले जात आहेत। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये प्रमुख 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। कारण एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणं शक्य होत नसतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज आणि उद्या म्हणजेच आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, शुक्रवार आणि शनिवार सर्व लाडक्या बहिणींचा गोड होत आहे। आज शुक्रवारच्या निमित्तानं भरपूर बहिणींना पैसे जमा होत आहेत आणि उद्या सुद्धा भरपूर बहिणींना पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ सविस्तर पहा। जर तुम्हाला वाटत असेल की आज आपल्याला पैसे जमा झाले पाहिजेत तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। कारण आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश, उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आणि परवा दिवशी रविवार आहे। तर रविवारी सर्व बँका बंद असतात, त्यामुळे रविवारी पैसे येणार नाही। डायरेक्ट सोमवारी तिसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊया की आज पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे। तर आजचे आणि उद्याचे जे 2 टप्पे आहेत, जे 6-6, 12-12 जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवतो। परंतु कोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देऊन टाकतो।
आता बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते। तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून केवायसीची अट लावण्यात आलेली होते। ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केलेले होते तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे कटाकट विस्तांतर केले जात आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले असेल त्यांना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, परंतु ज्यांनी केवायसी केलेले नसेल त्यांच्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे त्यांना जावे लागणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो 31 मार्च पर्यंत केवायसीची मुदत आहे। केवायसी केलेले असेल तर काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, परंतु केवायसी केलेले नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा सरकारने अगोदरच सांगितलेलं होतं की केवायसी करा अन्यथा 1500 रुपये विसरा, केवायसी करा अन्यथा महिन्याचे 18,000 रुपये विसरा, अशा पद्धतीने वर्षाचे 18,000 रुपये विसरा, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो केवायसी पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतलेले आहेत। आता वेळ न घालवता जिल्हे आणि बँका तुम्हाला लगेच सांगतो, परंतु लाडक्या बहिणींनो जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। बघा तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत टोटल मिळून 19 हप्ते जमा झालेले आहेत। आता तुम्हाला 20व्या हप्त्याची आणि 21व्या हप्त्याची चिंता आणि प्रतीक्षा लागलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो यापुढे तुम्हाला 20व्या आणि 21व्या हप्त्याची वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट 20वा हप्ता आणि 21वा हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो महत्त्वाची कामे केलेली असतील तरच हे पैसे जमा होत आहेत, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं। डीबीटीचं बटन दाबलं की खटाखट पैसे जमा होत असतात। त्याच पद्धतीने सकाळपासून डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जात आहेत। सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहेत। लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो आज सकाळपासून पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत तर या 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। तर एकंदरीत आता आपण आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये ज्या 12 अधिक म्हणजे 24 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या जिल्ह्यांच्या याद्या सविस्तर वाचून दाखवत आहे। परंतु लाडकी बहिणींनो तुमचा प्रश्न होता की आमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी एवढा उशीर का झालेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होता आणि हे युद्ध सुरू असल्यामुळे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू होत्या। तर अशा पद्धतीच्या बैठका सुरू असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे कोण सोडणार, डीबीटीचं बटन कोण दाबणार, निधीला मंजुरी कोण देणार, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब विविध कामांमध्ये व्यस्त होते, त्यामुळे हे पैसे सोडण्यासाठी उशीर झालेला आहे। परंतु लाडकी बहिणींनो उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मागचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि या चालू महिन्याचा हप्ता असे 2 हप्ते सोडण्यात येत आहेत। त्याचं मुख्य कारण म्हणजे राज्यामध्ये आपल्या विविध ठिकाणी गॅसचा तुटवडा झालेला आहे, पेट्रोल पंपावरती गर्द्या सुरू आहेत। त्यामुळे लाडके बहिणींनो आता तुम्हाला पैशांची 100% गरज भासत होते। याच गोष्टीचा विचार करून हे पैसे वाटप केले जात आहेत। तर आपण बघून घ्यात की आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये ज्या पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत तर ते उद्याचे जिल्हे सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत। जिल्हे आणि बँका सविस्तर पहा जेणेकरून तुमचे फेब्रुवारी मार्चच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे जमा होत आहेत, यासोबत तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडले जात आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला पाहिजे, लाडक्या बहिणी खुश झाल्या पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरित सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा
माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेले होते, परंतु या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अजून गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले नव्हते। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित केले जात आहेत। लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। लाडक्या बहिणींना यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केले जात आहेत। यासोबत लाडक्या बहिणींनो, राज्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे सोडले जात आहेत। जर लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा मी सांगणाऱ्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला प्रतीक्षा करायची आणि काळजी करायची गरज भासणार नाही। तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। तर एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु विचार करायला गेला तर सध्याच्या स्थितीला अमेरिका, इराण, इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होतं, तर ते युद्ध संपलेलं आहे। आता हे युद्ध संपल्यामुळे काय झालेलं आहे तर लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत, कारण सरकारकडे जास्त वेळ नाही। त्यामुळे सर्व योजनांचे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडले जात आहेत। आता बघा, विचार करायला गेला तर तुमच्या घरामध्ये कोण शेतकरी असेल तर तुम्हाला माहिती आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वितरित करण्यात आलेला आहे। दुसऱ्या योजनांचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। आता फक्त राहिलेला होता तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मागचा थकीत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि आज चालू महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता। तर आता फेब्रुवारी मार्चचे पैसे सोडले जात आहेत। सर्व लाडकी बहिणींना दिलासा दिला जात आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जात आहेत। कोणकोणत्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। तर आपण या ठिकाणी आता सविस्तर जिल्हे आणि बँका सांगत आहोत, त्यामुळे जिल्हे आणि बँका सविस्तर पाहायचे आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, जिल्हे आणि बँका आपण पाहणारच आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे सोडत नाही। ज्या लाडक्या बहिणी खरोखर गरजू आहेत, खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही हे पैसे वर्ग करत आहोत। त्यामुळे लाडकी बहिणींना, जर तुम्ही गरजू असाल, खरोखर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे वितरित केले जात आहेत। परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला हे पैसे वितरित होणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका पाहणारच आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाचे कामे केलेले आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। तर याच्यामध्ये पहिलं सर्वात महत्त्वाचं काम ते म्हणजे तुमचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक असायला पाहिजे। दुसरं महत्त्वाचं काम, तुमचे लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण झालेली असायला पाहिजे। पुढचं तिसरं महत्त्वाचं काम बघा लाडक्या बहिणींना, तुमचं या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्ही फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याची वाट पाहत असाल आणि तुमच्या खात्यामध्ये, जर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यांचे पैसे अजून मिळालेले नसतील तर तुम्हाला तात्काळ एक काम करायचं आहे, ते काम सुद्धा लगेच सांगतो। परंतु लाडक्या बहिणींना, आता तुमचा वेळ घेणार नाही। आता आपण डायरेक्ट जिल्हे आणि बँका पाहत आहोत, कारण लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका महत्त्वाच्या आहेत। जिल्हे आणि बँका पाहिल्या की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींना हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही। विचार करायला गेला तर मागच्या 1.5 वर्षांपासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरित केला जात आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होत नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज कोणत्याही लाडक्या बहिणींना भासत नाहीये। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँका सांगत आहोत। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींच्या बँका या प्रमुख बँकेपैकी असेल, त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे। त्यांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, त्यांना काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला जिल्हे आणि बँका वाचून दाखवत आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु हे जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही काही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये
आणि पात्रतांमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, एकंदरीत आता आपण पात्रता आणि नियम अटी शर्ती सांगणारच आहोत. त्यामुळे लाडके बहिणींनो, हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. पात्रता लक्षात घ्या. पात्रता लक्षात घेतली की फायदा होईल, परंतु पात्रता जर लक्षात घेतले नाही तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा. तर बघा लाडके बहिणींनो, आज तुम्हाला किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणत्या लाडके बहिणींना पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडके बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणे शक्य होत नसतं. कारण हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकाच दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरित करणे शक्य होत नसतं. त्यासाठी 3 दिवसांची निवड करण्यात येत असते. म्हणजेच आज काही जिल्ह्यामध्ये, उद्या काही जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने हे पैसे वितरित केले जात असतात. तर सध्याच्या स्थितीला आज या ठिकाणी बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जातील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जातील. तर हे आपण संपूर्ण सविस्तर पाहत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत तुम्हाला जिल्हे आणि बँका सांगणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होता. तर या युद्ध सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू होत्या. बैठका सुरू असल्यामुळे कामामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्यस्त होते. हे व्यस्त असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये निधीचे वितरणाला लगेच सुरुवात करण्यात आलेली नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्व गोष्टी संपलेल्या आहेत. युद्ध सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्व सरकारी योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत. बघा, मागच्या 2 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे सोडण्यात आलेले आहेत. आता नंबर आलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींचा. लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून फेब्रुवारी मार्चच्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणी राहतात. तर सर्वांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे वितरित करण्यास शक्य होत नसतं. त्यामुळे सरकार काय करतं, 3 दिवसांमध्ये हे पैसे वितरित करत असतं. आता तुम्हाला या ठिकाणी मी सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो. तर बघा लाडके बहिणींनो, जिल्ह्यांच्या यादीमध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, यासोबत नंदुरबार जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, यासोबत वरच्या साईडचे जिल्हे असतील नाशिक, नागपूर आहेत. तर सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिना संपत आलेला आहे. त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच फेब्रुवारीचे 1500 रुपये, मार्चचे 1500 रुपये असे 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा होतील. लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँकेला लिंक करा. लवकरच तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, KYC केलेलं नसेल तर KYC पूर्ण करा, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट